टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। जळगाव महापालिकेने जळगाव शहरातल्या स्वच्छतेसाठी स्वच्छ अभियानांतर्गत काही ट्रॅक्टर्स खरेदी केले होते। मात्र ही नवी कोरी ट्रॅक्टर्स महापालिकेच्या रामानंद नगर परिसरातील गिरणा टाकी या ठिकाणी जे आहे कार्यालयाच्या ठिकाणी धुळकाट पडल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे। आपण आता ज्या ठिकाणी ट्रॅक्टर उभे करण्यात आलेले आहेत त्याच ठिकाणी आपण आहोत। महापालिकेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत जवळपास 4 नवे ट्रॅक्टर्स हे खरेदी केले होते। 27 लाख रुपये या जवळपास या ट्रॅक्टरची किंमत असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। मात्र केवळ ही ट्रॅक्टर या ठिकाणी कुठल्याही कामा करताना वापरताना ही नवी कोरी ट्रॅक्टर या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून अनेक महिन्यांपासून जे आहे धुळकाट पडलेली पाहायला मिळत आहे। आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर स्वच्छ भारत अभियानाचा या ट्रॅक्टरवर लोगोसुद्धा लागलेला आहे। मात्र हीच जी ट्रॅक्टर आहे या ठिकाणी अस्वच्छतेच्या गराडात दिसत आहेत। या ट्रॅक्टरला जाळं लागलेलं आहे तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर धूळ देखील या ठिकाणी या ट्रॅक्टरवर बसलेली आहे। महापालिकेने गेल्या काही दिवसांपूर्वी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जळगाव शहराच्या स्वच्छतेसाठी किमान 27 लाख रुपये किमतीचे हे 4 ट्रॅक्टर जे आहेत या ठिकाणी खरेदी केली। मात्र महापालिकेच्या नियोजन शून्य आणि संत कारभारामुळे गेल्या 6 महिन्यांपासून जी ट्रॅक्टर आहे या ठिकाणी धुळकाट पडलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी या ट्रॅक्टरचा उपयोगच होत नसल्याचं चित्र समोर आलेलं आहे। ट्रॅक्टरची पासिंगसुद्धा झालेली आहे, मात्र त्याला जोडण्यासाठीची जी आवश्यक जोडणी आहे किंवा त्याला ट्रॉली आहे ती ट्रॉली या ठिकाणी नसल्यामुळेच हे ट्रॅक्टर या ठिकाणी उभं असल्याची माहिती जी आहे अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली आहे। हा महापालिकेचा या ठिकाणी कार्यालय आहे आणि या कार्यालयाच्या आवारामध्ये जी आहेत ही 4ही ट्रॅक्टर या ठिकाणी उभं करण्यात आलेली आहे। या ट्रॅक्टरची नंबरची पासिंगसुद्धा झालेली आहे। आपण बघू शकतो की पासिंगसुद्धा झालेली आहे। मात्र या ट्रॅक्टरला जी आवश्यक ट्रॉली असते ते ट्रॉलीसाठी महापालिकेने कुठलीही व्यवस्था केली नसल्यामुळे ही ट्रॅक्टरची या ठिकाणी धुळकाट पडल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। मोठ्या प्रमाणावर जे आहे शासन एखाद्या व्यवस्थेसाठी पैसा हा खर्च करत असतो, मात्र त्या पैशांचा अशा पद्धतीने वापर हा केला जात असेल तर याला काय म्हणावं असा या ठिकाणी प्रश्न उपस्थित होत असून स्वच्छतेसाठी उपस्थित केलेले ट्रॅक्टरच या ठिकाणी अस्वच्छतेच्या गराडात आणि घाणीच्या साम्राज्यात धुळकाट पडलेले असल्याने महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। कॅमेरा पर्सन वसीम खान सोबत किशोर पाटील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।